A7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या. गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची उपस्थिती. शहरातील रामलीला मैदानावर दिनांक 29 मे गुरुवार रोजी भाजपतर्फे शेतकरी व महिला मेळाव्याचे आयोजन केले असून याच प्रसंगी विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिली आहे. हिंगोली येथील रामलीला मैदानावर दुपारी 1:30 भाजपतर्फे शेतकरी व महिला मेळावा आणि विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व प्रमुख पाहुणे अशोकराव चव्हाण, राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमानिमित्त आयोजक तथा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानराव घुगे आणि भाजपा शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, शेनगाव तालुकाध्यक्ष श्रीकांत कोटकर, गोरेगाव तालुकाध्यक्ष डॉक्टर रवी पाटील, हिंगोली तालुकाध्यक्ष माणिक लोंढे, कळमनुरी शहराध्यक्ष ओमकार नावडे, कळमनुरी ग्रामीण मंडळाध्यक्ष विठ्ठल भोयर, शिरसम मंडळाध्यक्ष श्रीधर ठिंगणे, आखाडा बाळापूर मंडळ अध्यक्ष डॉक्टर सुधाकर लोमटे, औंढा नागनाथ मंडळाध्यक्ष सर्जेराव दिंडे, वसमत मंडळाध्यक्ष विष्णू बोचकरी, वसमत ग्रामीण पूर्व मंडळाध्यक्ष डॉक्टर अवधूत शिंदे, वसमत ग्रामीण पश्चिम मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर गुंजाळ, जवळा बाजार मंडळाध्यक्ष राजू आहेर यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी व महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तानाजी मुटकुळे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगोली नगरीत प्रथमच येत आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.